ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या जालन्यातील कार्यालयाचा बॅनर फाडला. समाजात तेढ निर्माण करण्याचा डाव, आरोपीवर तातडीनं कारवाईची मागणी. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या संपर्क कार्यालयावर लावण्यात आलेला बॅनर अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीच्या सुमारास फाडल्याची घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधितांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। या संदर्भात माध्यमांशी बोलताना नवनाथ वाघमारे म्हणाले की अज्ञात व्यक्तींनी मुद्दाम बॅनर फाडून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत तात्काळ संबंधितांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी। यावेळी वाघमारे यांनी या प्रकरणी मागे मनोज जरांगे यांच्या समर्थकांचा हात असू शकतो असा आरोपही केला। त्यामुळे या घटनेला पुन्हा एकदा शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। दरम्यान या प्रकरणात पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार आणि आरोपींपर्यंत किती लवकर पोहोचणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। सकाळीच मी सुद्धा ते बघितलं, कोणीतरी जातीवादी समाजकंटकाने ते फाडल्याचं काम केलं असेल आणि असंच पाठीमागं माझी स्वतः घराजवळ येऊन सुद्धा अशाच प्रकारे गाडी जाळण्याचं काम केलं। त्यांना वाटलं असेल किंवा या कुठतरी मी दबावापोटी बोलणार नाही, सत्य बोलणार नाही, जरांगेच्या विरोधात बोलणार नाही, हे जरांगेच्या पिलावळीचंच कुठतरी काम असलं पाहिजे। कारण ज्यावेळी माझी गाडी जाळी त्यावेळी सुद्धा त्या पिलावळी म्हणल्या होत्या कोणीतरी याने जाळी त्याने जाळी, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा निष्पन्न झालं की जरांगीच्या निकटवर्ती यांनी ती गाडी जाळी। आणि आता बॅनर फाडून काय फरक पडणार आहे? अरे आम्ही ज्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुलेंना दगडशेन मारला, परंतु परिवर्तन करायचं असल्याच्या नंतर ह्या अशा भिकारचूट लोकांना घाबरून चालत नसतं, अशा चुकीच्या लोकांना घाबरून चालत नसतं। आपल्याला आपली सत्यवानी बोलत राहावं लागणार आणि आम्ही लढत राहणार। आम्ही आमच्या हक्क अधिकारासाठी, आमच्या ओबीसीसाठी आम्ही लढत राहणार। आणि माझी राज्याच्या गृह विभागाला, विशेषतः जालन्याचे नवीन आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे, त्यांनी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून ते बॅनर कोणी फाडलंय याचा तपास घ्यावा आणि त्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करावी। ह्या गोष्टी जर राज्यामध्ये ओबीसी बांधवांना माहीत झाल्या तर नक्कीच याचा उद्रेक सुद्धा होऊ शकतो। त्यामुळं तात्काळ त्या कोण असेल त्याचे फुटेज चेक करून त्याला अटक करण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे।